साडी हे प्रत्येक स्त्रीचं पहिलं प्रेम असते. प्रोग्राममध्ये वगैरे जायचं राहिलं, कुठे जायचं राहिलं तर बहुतांश महिला ही साडी सजेस्ट करतात आणि साडी घालायचा निर्णय घेते की आपण साडी घालूनच गेलं पाहिजे कोणत्याही प्रोग्राममध्ये. जाड स्त्रियांनी साडी घातल्यावर आणखी थोडंसं उंच आणि स्टायलिश आणि सुंदर, आकर्षित आणि नाजूक दिसण्यासाठी मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, व्हिडिओला स्किप करू नका. नमस्कार मंडळी, तर तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच असाल. तुमच्यासाठी घेऊन आली आहे मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या चॅनलच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. टिप नंबर 1 मध्ये आपण बघणार आहोत की योग्य पेटीकोट. आता जाड स्त्री राहते, जाड स्त्रियांना साडी घालायची राहिली तर त्याच्या वेळेस तुम्ही पेटीकोट सजेस्ट करता, कारण की साडी कशावर घालणार आहे, तर पेटीकोटवरच आपण घालतोच साडी. तर आता पेटीकोट कोणते यूज करू शकता तुम्ही? पेटीकोट हा कॉटन, सिंथेटिक आणि बॉडी शेपर वगैरे येतात. तर तुम्हाला काही जाड दिसायचं असेल, जाड स्त्रियांनी थोडंसं स्लिम दिसायचं, उंच दिसायचं असेल आणि नाजूक दिसायचं असेल तर तुम्हाला मी सजेस्ट करते की तुम्ही कॉटनच्या पेटीकोट अवॉइड करू शकता. का बरं अवॉइड करू शकता? कारण की कॉटनच्या पेटीकोट हा थोडा वॉल्यूम घेते आणि त्याच्यामध्ये आणखी लट्ट दिसतो. तर त्याच्यामुळे तुम्ही पेटीकोट हा कॉटनचा अवॉइड करू शकता. मग कोणता पेटीकोट यूज करू शकता तुम्ही? सिंथेटिक पेटीकोट पण तुम्ही स्किप करू शकता. तेच पॅटर्नमध्ये राहते, थोडंसं एवढा राहते की सिंथेटिक राहते. तर तुम्हाला पेटीकोट मी जस्ट हायली रेकमेंड करते की तुम्हाला बॉडी शेपर यूज करू शकता. बॉडी शेपर हा असा पेटीकोट आहे की तुमच्या पूर्ण बॉडी शेप घेते आणि स्ट्रेचेबल राहते. म्हणजे मी तुम्हाला प्लस पॉईंट सांगते बॉडी शेपरचे. स्ट्रेचेबल असल्यामुळे तो काय करते की आपला पूर्ण बॉडी शेप घेते. तर त्याच्यामुळे तुम्ही साडी वेअर करायच्या आधी तुम्ही बॉडी शेपर घालाल आणि तो साईजनुसार पण राहतात, तुम्ही साईजनुसार पण घेऊ शकता. थोडंसं तुम्ही ज्या थोड्या हेल्दीमध्ये थोडासा टाईट घेऊ शकता, 1 इंच, नाहीतर मग थोडंसं लूज घेऊ शकता तुमच्या कम्फर्टेबलनुसार, कारण की ते बॉडी शेपच घेते. तर तुम्ही बॉडी शेपर घालाल तर खूप असं पूर्ण बॉडी शेप घेते आणि त्याच्यानंतरच तुम्ही साडी घालू शकता आणि छान आहे. शेपर एवढा कम्फर्टेबल आहे की तुम्ही एक वेळा कम्फर्ट झोनमध्ये गेला आणि तुम्ही एक वेळा बॉडी शेपर यूज करा तर तुम्ही कॉटन आणि सिंथेटिक पेटीकोट विसरून जाल, कारण की ते तुम्ही घालणारच नाही. आणि बॉडी शेपरमध्ये खूप सारे कलर पण अवेलेबल आहे. डार्क कलर, फेड कलर. तुम्हाला डार्क कलर साडी घालायला तर डार्क कलरचा पेटीकोट घेऊ शकता, नाही तर फेड कलर साडी घालायला तर फेड कलरचा पेटीकोट यूज करू शकता. तर यानुसार तुम्ही बॉडी शेपर यूज करू शकता. म्हणजे असं ट्रान्सपरंट वाली पण साडी घालायची राहिली तरी पण त्याच कलरचा तुम्ही पेटीकोट बॉडी शेपर यूज करू शकता. आणि बॉडी शेपरचा राहते की आपण खूप लॉंग नाही राहत बॉडी शेपर, जेणेकरून कॉटनच्या पेटीकोट काय करते की लॉंग असतात आणि त्याला आपण थोडंसं ठेंगणे वगैरे राहिला, नाही तर उंच राहिलं तर थोडं काही हे नाही, पण ठेंगणे राहिले तर त्याला दुमती वगैरे मारावं लागतात, नाही तर शॉर्ट करावं लागतात. ते हे खूप सारे झंझट राहते. बॉडी शेपरमध्ये असं काही नाही राहत. तर तुमच्या नुसारच थोडंसं लहान राहते आणि ते तुमची साडी घालायची तर बॉडी शेपर अजिबात दिसणार नाही. तर तुम्ही हे यूज करू शकता बॉडी शेपर. तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुम्ही बॉडी शेपरच यूज करा आणि बॉडी शेपर घालूनच तुम्ही स्टायलिश दिसाल, थोडं उंच पण दिसाल आणि थोडं नाजूक पण दिसू शकाल, हे नक्कीच. टिप नंबर 2 मध्ये आपण बघणार आहोत की साडीचा पॅटर्न म्हणजे हलक्या कापडची साडी निवडा. आता तुम्ही जाड स्त्री असेल, खूप जाड स्त्री असेल, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करतात की एखाद्या साडीच्या दुकानात गेलो आपण, तुम्ही साडीच्या दुकानात गेले, आपल्याला जे आवडली ते साडी तुम्ही घेऊन घेता. पण असा विचार करा की तुम्ही तुमच्यानुसारच साडी घेतली पाहिजे, जेणेकरून आपण घातली, वेअर केली तर कसं राहते की कापडचा पण मेन रोल करते साडीचा, कारण की कापड आपण चांगल्या याच्या पद्धतीने घेतले. आता कॉटन, कांजीवरम, पैठणी, सिल्क, ऑर्गेन्झा, सिफॉन, जॉर्जेट अशा पॅटर्नच्या साड्या राहतात, कापडच्या पॅटर्नच्या साड्या राहतात, तर तुम्ही घेऊ शकता. पण कसं राहते की जाड स्त्री राहिले तर मी तुम्हाला त्या कापडचा म्हणजे कांजीवरम, पैठणी अशा भारी साड्या तुम्ही अवॉइड करू शकता, ज्याने की तुम्हाला स्लिम दिसायचं असेल, उंच दिसायचं, नाजूक दिसायचं असेल तर ह्या साड्या तुम्ही अवॉइड करा. ह्या साड्या घ्याच नको. तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही हलका कापड, म्हणजे हलक्या कापडमध्ये कोणत्या कापड येते, म्हणजे जॉर्जेट, सिफॉन, क्रेप पॅटर्नच्या साड्या निवडा, जेणेकरून तुम्ही घालाल आणि ते थोडं स्लिम दिसालच, नक्कीच स्लिम दिसाल आणि स्टायलिश पण दिसाल. तर ह्या हलक्या कापडाच्या साड्या निवडू शकता आणि घालू शकता.
टिप नंबर 3 मध्ये आपण बघणार आहोत की छोट्या प्रिंटवाली साडी निवडा. आता आपण साडी सजेस्ट केली कोणत्या कपड्याची निवडायची. आता त्या कपड्यामध्ये म्हणजे जॉर्जेट, सिफॉन, क्रेप अशा साड्या, ऑर्गन्जा टाईपच्या साड्या तुम्ही निवडल्या. ठीक आहे, निवडल्या. आता त्याच्यामध्ये प्रिंट्स येतात, खूप सारे प्रिंट्स येतात. तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही कोणत्या प्रकारचे प्रिंट्स निवडू शकता. जे मोठ्या प्रिंट्स राहते ना त्या साड्या अवॉइड करा, म्हणजे त्या घ्यायच नको. ज्याने की तुम्ही मोठ्या प्रिंटवाल्या साड्या निवडाल तर तुम्ही आणखी लट्ट दिसाल, आणखी जाड दिसाल. तर त्याच्यामुळे ते मोठ्या प्रिंटवाल्या साड्या अवॉइड करा. आणि कशा निवडायच्या तर तुम्ही छोट्या प्रिंट्सवाल्या म्हणजे खूप म्हणजे कमी असलेल्या प्रिंट्सवाल्या निवडा, नाहीतर मग छोट्या प्रिंट्सवाल्या साड्या निवडू शकता, जेणेकरून तुम्ही थोडंसं तरी नाजूक दिसाल. कारण की नाजूक दिसासाठी तुम्ही छोट्यावाल्या प्रिंट्सवाल्या साड्या नक्कीच निवडा. आणि स्लिम दिसाल, आकर्षित दिसाल आणि उंच पण दिसाल. तर या पॉइंट्स तुम्ही लक्षात घेऊन साडी निवडली पाहिजे. टिप नंबर 4 मध्ये आपण बघणार आहोत की योग्य ब्लाउज. साडी म्हटली तर मॅचिंग ब्लाउज येते, नाहीतर मग कॉन्ट्रास्ट ब्लाउज येते. आता मी तुम्हाला सांगते, तुम्ही कुठे जायचं राहिले, दुकानात वगैरे घ्यायचं साडी घ्यायची राहिली तर तुम्ही साडी आता सस्ती घ्या, नाहीतर महागाची घ्या. तर त्या साडीनुसार तुम्ही काय ब्लाउजच शिवलं नसेल परफेक्ट, मॅचिंग ब्लाउज असो की कॉन्ट्रास्ट ब्लाउज असो, फिट ब्लाउज शिवलंच नसेल तर तुम्ही तुमची किती महागाची असो, किती याची असो, ब्लाउजच उठून नाही दिसणार, तुमची साडी पण उठून नाही दिसणार. तर हा नक्कीच, आणि तुम्ही पण उठून नाही दिसणार. तर या पॉइंट्स तुम्ही लक्षात घेऊन ब्लाउज मी तुम्हाला सांगते की पहिले गळा कसा शिवायचा, त्याच्यानंतर मी स्लीव सांगून देते. पहिले गळा कसा शिवायचा, मागचा गळा हा डीप नको शिवा, कारण की जाड स्त्री राहते त्यांची पाठ भरून असल्यामुळे काय होते की आपण डीप गळा शिवला तर आपली पाठ आणखी जास्त दिसेल, आणखी डिसेबल दिसेल. तर त्याच्यामुळे तुम्ही आणखी जाड दिसाल. तर तुम्हाला शिवायचं राहिलं की मागचा गळा हा छोटा शिवा, गोल शिवा, नाहीतर तुम्हाला चौकोनी शिवायचं, तुमच्यानुसारच तुम्ही शिवू शकता. कारण की फक्त एवढं आहे की तुम्ही मागचा गळा हा छोटा शिवा. आणि राहिलं की सोमाचा गळा शिवायचा. सोमाचा गळा हा थोडासा म्हणजे डीप शिवा. आता हा माझा गळा टॉपचा गळा आहे, कुर्तीचा हा व्ही आहे. तर तुम्ही अशा पॅटर्नचे गळे शिवू शकता. का बरं, म्हणजे मी तुम्हाला सांगते, जाड स्त्री राहते तर त्यांची मान हे दिसतच नाही, त्यांची मान हे खूप अशी झाकून राहतात आणि लठ्ठ असल्यामुळे ते मान अशी चुकून राहतात. उंच महिलांची आणि बारीक महिलांची मान दिसून जाते, पण लठ्ठ महिलांची मान ही जास्त दिसत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला मान दिसासाठी तुम्ही हा पॅक गळा न शिवता तुम्ही छोटा गळा न शिवता डीप गळा शिवा. असा डीप गळा, व्ही गळा तुम्हाला हायली रिकमेंड करते की तुम्ही व्ही गळा शिवू शकता. व्ही गळा हा छान आहे, कारण की व्ही गळा हा पूर्ण आपला असा छान असा लुक येते, छान लुक दिसते त्याच्याने. आणि तुम्हाला गोल गळा शिवू शकता तर गोल गळा शिवू शकता, चौकोनी गळा शिवते तुम्ही चौकोनी गळा शिवू शकता. पण एवढा आहे की तुम्ही सोमाचा गळा डीप आणि मागचा गळा हा छोटा नक्की शिवा, जेणेकरून तुम्ही बारीक दिसणार, मदत होईल आणि उंच पण दिसणार. आणि मान ही आपली दिसेल, जाड स्त्रियांची दिसेल तर तुम्ही उंच नक्कीच दिसालच, हे पक्का. गळा झाला. आता स्लीव कसं शिवायचा, आता तुम्हाला मी सांगते. स्लीव जाड स्त्रियांचे दंड जास्त दिसतात, म्हणजे हे दंड नाही का, हे दंड जास्त दिसतात. त्याच्यामुळे काय होते की आपण बाई स्लीव नुसारच कारण आपले दंड झाकले जाते. मेन तुम्ही सिवलेस वाला ब्लाउज शिवा, सिवलेस वाला ब्लाउज अवॉइड करा. का बरं, कारण की सिवलेस वाला ब्लाउज शिवा ते हे आपले दंड आणखी जास्त दिसेल, तुम्ही आणखी लट्ट दिसाल आणि आणखी जाड दिसाल. त्याच्यामुळे तुम्ही सिवलेस वाली बाई अवॉइड करू शकता. राहिलं मेगाबाई तुम्हाला शिवायचं राहिलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही शिवू शकता, नाहीतर मग अवॉइड करू शकता. कारण की तुम्हाला मेगाबाई शिवायची राहिली तर थोडं ढिलं शिवा, थोडं एखादी इंच तरी लूज ठेवू शकतात. का बरं, तर तुमचे दंड जास्त दिसणार नाही. तुम्ही टाईट शिवाल तर तुमचे दंड ही बाहेर निघेल आणि आणखी जास्त दिसाल आणि आणखी लट्ट दिसाल. तर त्याच्यामुळे तुम्ही मेगाबाई शिवू शकता तुमची इच्छा असेल तर, नाहीतर मग तुम्ही सजासजी तुम्ही अवॉइड पण करू शकता. राहिलं की 3/4 वाली बाई हे तुम्ही हायली रिकमेंड करते की तुम्हाला 3/4 तुम्हाला कोणती पैठणची साडी असो, हलक्या पैठणची वगैरे असो, तुम्ही 3/4 वाली बाई पण शिवू शकता. 3/4 वाली बाईमध्ये खूप सारे पॅटर्न आहे स्लीव्स मध्ये. तुम्ही ते गुगलवर वगैरे जाऊन नाहीतर पिंटरेस्ट ऍपवर जाऊन तुम्ही सर्च करून तुम्ही शिवू शकता. आता मी त्याच्यावर याच्या टॉपिकवर बोलले तर खूप सारा व्हिडिओ होऊन जाईल, खूप लेंदी व्हिडिओ होऊन जाईल. तर मी तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला जास्त सांगत नाही. त्याबद्दल स्लीव घ्यायचं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देऊन देईल ब्लाउजची, कशा प्रकारे शिवायची आहे. तर तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही बघू शकता.
स्लीवचे पण ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. फुल स्लीवचे पण ब्लाऊज मी तुम्हाला बेनिफिट सांगते की फुल स्लीव हे पूर्ण झाकून असतात आणि एवढी बाई असतात आणि याच्यामुळे तुमचे दंड खूप झाकून असल्यामुळे तुम्ही बारीक दिसाल, उंच दिसाल आणि स्टायलिश नक्कीच दिसाल. तर या पॉईंटनुसारच तुम्ही स्लीवची बाई शिवली पाहिजे आणि ब्लाऊज शिवलं पाहिजे. टिप नंबर 5 मध्ये आपण बघणार आहोत की चापून चोपून साडी नेसा आणि परफेक्टली साडी नेसा. आता आपण पूर्ण सजेस्ट झालं ब्लाऊज, पेटीकोट आणि कोणत्या पॅटर्नची साडी, कोणते प्रिंट्सवाली साडी वगैरे तुम्ही निवडली. आता तुम्हाला राहिलं की आता चापून चोपून साडी कशी नेसायची. मी तुम्हाला सांगते की साडी उजव्यापासून स्टार्ट होते. उजव्यापासून आपण खोचत खोचत आलो, ठीक आहे. तर तुम्हाला मी पदर पहिले आधी मी पदर काढायचं राहते. पदर तुम्ही काढून घ्या जितकं काढायचं तितकं. नंतर तुम्हाला राहते निर्या कशा करायच्या. आता निर्या हा तुम्ही जाड स्त्री असेल, जाड स्त्रियांसाठी, मुख्य जाड स्त्रियांसाठी सांगते की तुम्ही नाभीची लाईन आहे ना, त्या नाभीच्या लाईन मध्ये तुम्ही निर्या खोचल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या पोट हा थोडासा अंदर दिसेल आणि स्टायलिश दिसाल. तर आता कसं नाभीच्या लाईन मध्ये तुम्ही खोचल्या, आता झालं ते झालं. त्याच्यानंतर निर्या कशा करायच्या. तुम्ही निर्याच्या प्लेट्स हा मोठ्या घ्या, म्हणजे छोट्या नाही घ्यायच्या. छोट्या घ्याल तर प्लेट्स निर्या जास्त होईल, पण मोठ्या प्लेट्सवाल्या निर्या घ्याल तर तुम्ही प्लेट्स कमी होईल. आणि प्लेट्स कमी का बरं घ्यायच्या, कारण की प्लेट्सचा जो आपला पोट पहिलेच आणखी पेटी हा जास्तच निघते. तुम्ही लठ्ठ महिलांची पोट जास्तच राहते, तर त्याच्यामुळे तुम्ही प्लेट्स कमी घ्याल तर हा प्लेट्स तुम्ही अंदर खोचाल तर तुमचे पोट थोडंसं स्लिम दिसेल आणि छान दिसाल. आणि तुम्ही प्लेट्स जास्त घ्याल, छोट्या रुंदीच्या प्लेट्स जास्त घ्याल तर तुमच्या पोट आणखी जास्त दिसेल. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की मोठ्या प्लेट्सवाल्या निर्या करा, जेणेकरून तुम्ही 5, 6, 7, 8 नाभीच्या लाईनमध्ये खोचल्या तर तुमचा पोट हा स्लिम दिसेल आणि स्टायलिश दिसेल. आता झाला निर्याचा प्रश्न. आता राहिलं की पदरवर प्लेट्स कशा करायच्या. आता तुम्ही वन साईड पदर ठेवत असाल तर काही प्रश्न नाही. वन साईड पदर छोटा, लॉंग नको घ्या, छोटाच घ्या, जेणेकरून तुम्ही वन साईड पदर घ्याल तर हे खुलून जाईल. तर तुमचा हा पदर जमिनीवर घासला गेला नाही पाहिजे. तर हा पॉईंटनुसार तुम्ही छोटाला पदर घ्या. राहिलं की वन साईड पदर ह्या प्रकारे घ्या. नंतर तुम्हाला याच्यावर पदरवर निर्या करायच्या, छोट्या छोट्या प्लेट्स करायच्या आहेत. तर कशा करायचा. तुम्ही पहिले लॉंगवाला पदर ठेवा, नंतर खाली पेंढऱ्याच्या वर आणि गुडघ्याच्या खालपर्यंत आला पाहिजे. कशा करायच्या. प्लेट्स हा मोठ्या नको घ्या, ठीक आहे, मोठ्या घ्याच नको. निर्या करायच्या वरती मोठ्या घेऊ शकता, पण पदर करायच्या वरती प्लेट्स हा छोट्या घ्या, म्हणजे बॉर्डर एवढी तरी घ्या. बॉर्डर मोठी असेल तर त्याला बॉर्डरला दुमती मारू शकता, डबल करू शकता त्याच्यानुसार. आणि प्लेट्स करायच्या म्हणजे छोट्या बोटा इतक्या तरी प्लेट्स घ्या, जेणेकरून छोटी पट्टीवाली तुम्ही प्लेट्स घेतल्या तर तुम्ही खरंच तुम्ही नाजूक दिसाल, स्टायलिश दिसाल आणि उंच नक्कीच दिसाल. तर ह्या पॉईंट्सनुसार तुम्ही साडी नेसली पाहिजे आणि चापून चोपून साडी नेसली पाहिजे. तुम्हाला घाईमध्ये कधी साडी नेसावं नको. तुम्हाला साडी ही परफेक्टली घालता नाही येत असेल तर तुम्ही दुसऱ्याची मदत घेऊ शकता आणि साडी ही परफेक्टली नेसा आणि घाईवालं काम करा नको. टिप नंबर 6. टिप नंबर 6 मध्ये आपण बघणार आहोत की फॅशन्स अँड हेअर एक्सेसरीज. आता तुम्हाला मेकअप वगैरे तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. मेकअपचं कसं आहे की तुम्ही नाईटमध्ये जास्त थोडा लाईट मेकअप करा आणि डेमध्ये जास्त थोडा मीडियमवाला मेकअप करू शकता. ते राहिलं. आणि लिपस्टिक पण नाईटमध्ये म्यूटवाली आणि डेमध्ये थोडी डार्कवाली. आता हेअर पण राहिलं. हेअर पण तुम्ही तुमच्यानुसारच तुम्ही हेअर वगैरे एक्सेसरीज वगैरे करू शकता. राहिलं की नेकलेस आणि ज्वेलरीचा मी प्रश्न सांगतो. ज्वेलरीवरच साडीवर वगैरे ज्वेलरी उठून दिसते, साडी ही घाला. पण जाड स्त्री राहिले ते थोडीशी नाजूकवाली ज्वेलरी घालू शकता, कारण की भरीवाली ज्वेलरी अवॉइड करा, कारण की तुमची मान ही जास्त राहत नाही आणि जास्त दिसत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही सिंपल लाईनवाली नाही तर 2 लाईनवाली नेकलेस तर तुम्ही हे वाली आणि जास्त हेवी वाली अवॉइड करू शकता. हेवी वाली घाला तर तुमची मान जास्त राहत नाही, तर त्याच्यामुळे तुमचं आणखी हेवी वाटेल आणि आणखी बजबज वाटेल. तर तुम्ही हा अवॉइड करू शकता. इतके टिप्स आहे. ह्या टिप्स तुम्ही फॉलो करूनच तुम्ही ब्लाऊज, पेटीकोट आणि हेअर एक्सेसरीज वगैरे ह्या टिप्सनुसार तुम्ही साडी नेसली आणि चापून साडी नेसली, परफेक्टली साडी नेसली, नक्कीच तुम्ही स्लिम दिसाल, उंच दिसाल, बारीक दिसाल आणि नाजूक दिसाल.
तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तोपर्यंत धन्यवाद.